नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नगर न्यूज 24च्या हाती आलेली आत्ताच्या घडीची मोठी बातमी। अर्बन बँक कर्ज प्रकरण व्यवहार घोटाळा प्रकरणात अमित पंडितला अटक। बहुचर्चित नगर अर्बन सहकारी बँक कर्ज गैरव्यवहार व घोटाळा प्रकरणाचे लोण आता संगमनेरमध्ये येऊन पोहोचले आहेत। सुमारे 291 कोटींच्या घोटाळ्यात येथील बडे उद्योजक तथा अमृतवाहिनी सहकारी बँकेचा माजी अध्यक्ष अमित पंडित याला आज शनिवारी दुपारी पोलिसांनी अटक केली। बँकेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे। शतकोत्तरी परंपरा लाभलेल्या नगर अर्बन बँकेत कर्ज गैरव्यवहार आणि आर्थिक घोटाळा झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याचा तपास पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे। या प्रकरणी बँकेचे माजी अध्यक्षांसह माजी संचालक, बँकेचे अधिकारी आणि कर्जदार अशा 20 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे। काहींची जामिनावर मुक्तता झाली तर काहींचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे। पोलिसांनी केलेल्या फॉरेन्सिक ऑडिटमध्ये 105 जणांवर गैरव्यवहाराचा ठपका ठेवण्यात आलाय। बँकेची संगमनेरमध्ये देखील शाखा आहे, मात्र आजवर संगमनेर येथील कुणालाही यास जबाबदार ठरविण्यात आलेले नव्हते। या पार्श्वभूमीवर पंडितला आज अटक झाली आहे। त्यांच्या अटकेचे नेमके कारण सांगण्यात आले नसले तरी पंडितने बँकेकडून कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेतले असून ते थकीत आहेत। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर। सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार मॉलला आजच भेट द्या। विश्वासू डीलर, फायनान्सची सुविधा, आरटीओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या। आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल, चेतना लॉन समोर, सावेडी, अहमदनगर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा।